जेल रोड परिसरात किमान वेतनाच्या मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन। धुळे महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार संगनमत करून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा गंभीर आरोप करत धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व ट्रॅक्टरवरील सफाई कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। शहरातील जेल रोड येथील क्युमाइन क्लब समोर जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देऊनही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून या कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन दिले जात नाही। प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी पाठपुरावा करूनही मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे। या परिस्थितीला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून किमान वेतनाचा निर्णय न झाल्याने सर्व सफाई कामगार बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहे। या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलनावर परिणाम होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। माझं नाव राजू नाना कांबळे। धुळे महानगरपालिका मध्ये सफाई कर्मचारी ट्रॅक्टरवर गेल्या आम्ही 10-15 वर्षापासून कंत्राटी बेसवर काम करत आहोत, परंतु आम्ही 2-3 वर्षापासून CITUचे सभासद झालो। डॉक्टर कराड साहेबांच्या मार्गदर्शनाने 2 वर्षापासून धुळे महानगरपालिका मध्ये पाठपुरवठा करत आहोत। पण पाठपुरवठा करत असताना सुद्धा आतापर्यंत आम्हाला किमान वेतन, सर्वात प्रथम मुद्दा आमचा किमान वेतनाचा आहे। किमान वेतन म्हणजे अजून 2 वर्षापासून आम्हाला हे प्रशासन ठेकेदाराशी आत्मनिर्भर करून आम्हाला आडीत धरण्याचं काम करत आहे। आम्ही धुळे शहराला आडीत धरत नाही, परंतु धुळे शहराचे जे ठेकेदार आहेत, जे बाहेरचे असो का धुळ्यातले असो, आमच्या ठेकेदाराशी काही वैर नाही, धुळेकरांशी काही वैर नाही, परंतु आम्ही जे कर्मचारी आहेत आमचं हे शोषण करत आहे धुळे महानगरपालिकाचे अधिकारी लोक। कारण 2 वर्षापासून आम्ही पाठपुरवठा करत आहे, आमच्या पाठपुरवठ्याला काही यशच मिळत नाही। सतत आम्ही आयुक्त मॅडमला, कामगार अधिकारी मॅडमला, कलेक्टर मॅडमला, SP साहेबांना 2 वर्षापासून निवेदन देत आहोत, पण त्या निवेदनाला अजून काही यश येत नाही। तर त्या आम्हाला निकम साहेबांनी गेल्या 1/6/2025 रोजी आम्ही संप पुकारला होता। त्या संपामध्ये आम्हाला अनुप भैयांनी, धुळ्याचे स्थानिक आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी धुळे शहराचा आराखडा बघितला। धुळे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय 1 तारखेला, आणि बकरी सारखा सण असताना तुम्ही लोक संपावर बसू नका, धुळे शहरात गंदगी वाढीन। तर भैया साहेबांच्या शब्दावर आम्ही संप 3 तारखेला मागे घेतला, आणि भैया साहेबांनी आम्हाला शब्द दिला, तुम्हाला आम्ही 15 दिवसाच्या आत तुम्हाला किमान वेतन लावून देऊ। परंतु त्या भैया साहेबांचा शब्द देऊन आज 4 महिने झाले, भैया साहेबांनी आम्हाला किमान वेतन त्या काय मीटिंग सुद्धा लावली नाही। म्हणून आता आमच्यापाशी शेवटी बेमुदत संप करण्याचा शिवाय काय पर्याय नाही राहिला। कारण आता भैया साहेबांच्या शब्दावर आम्हाला निकम साहेबांनी हे लेटर दिलेलं, हे लेटरचा अजून 6 महिने झाले तरी काही पाठपुरवठा होत नाहीये। याच्याकडं तरी प्रशासनाने लक्ष द्यावा। हे आमचे सर्व CITUचे कर्मचारी उपासमारीची वेळ आलेली, कारण सण सोन्यासारखा सण आला, आमच्या पोरासोरांना कपडे लत्ते काहीच नाही, आम्हाला खायला सुद्धा नाही। अक्षरशः व्याजानं पैसे घेतले, आणि ते आम्हाला सांगतात 2 महिने भरल्यानंतर ते म्हणतात 2000 घेऊन जा, 3000 घेऊन जा। ठेकेदार असे म्हणतात 2 घेऊन जा, 3 घेऊन जा, 1000 घेऊन जा। हे आता 2 महिने भरून गेल्यावर सुद्धा पगार नाहीये, म्हणजे आमचं फक्त शोषण करतायत। आम्हाला प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, ठेकेदाराशी आत्मनिर्भर करून घेतात आणि फक्त लेबरांचं शोषण करत आहेत। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र।